की असं तसं 8 जूनला गुरुजींचा अमृत महोत्सव आहे आणि आपल्याकडे फक्त 3 ते 4 महिनेच आपल्या हातात आहे आणि ह्या 4 महिन्यात आपल्याला गुरुजींचे जे 365 दिवसांसाठी आपण एक जो पुस्तक ग्रंथ तयार करणार आहोत, म्हणजे रोज एक विचार, असे 365 दिवसांसाठी 365 विचार आपण तयार करून तो ग्रंथ आपण गुरुजींना त्यांच्या 75व्या वाढदिवसाला गुरुदक्षिणा म्हणून आपण भेट दिली. छान. तसं काम हे खूप अवघड होतं, पण जेव्हा गुरुचा आशीर्वाद असतो त्यावेळी कुठलंच काम अवघड नसतं. ह्यासाठी आम्ही गुरुजींना रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला एक 500 तुमचे जे लिहिलेले चांगले चांगले अनुभव आहेत ते आम्हाला व्हॉट्सअप करा. गुरुजींनी ते सगळे व्हॉट्सअपवर त्यांचे लेख पाठवले, ग्रंथ विचार पाठवले. ते सगळे आम्ही व्हॉट्सअपवरनं त्याचे झेरॉक्स काढले, त्याच्यातले निवडक लेख सिलेक्ट केले. आता हे लेख गुरुजींच्या हस्ताक्षरातले आहेत, ते डायरेक्ट टाईप होत नाहीत किंवा डायरेक्ट त्याचे झेरॉक्स होऊन पुस्तक तयार होत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं, तर ते प्रत्येक टाईप करावं लागतं. ते टाईप करायला तेवढा वेळ नव्हता. मग आजकाल नवीन गॅझेट्स आले, त्याचा खूप फायदा होतो. मग असं स्नॅपचॅट नावाचं एक गॅझेट आले आणि दुसरे जी आपलं ChatGPT नावाचं एक ॲप आलेलं आहे की ज्याच्यात तुम्ही वाचत गेला तर ते ऑटोमॅटिकली टाईप होत जातं. पण आता हे 500 विचार वाचण्यासाठी किती जणांना तरी मदत लागणार. मग आम्ही एक टीम तयार केली की त्या सगळ्यांना आम्ही विचार केली की ज्याचे उच्चार स्पष्ट असतील आणि ते डेडिकेटली काम करतील. मग अशा टीममध्ये डॉक्टर संगीता शाह, डॉक्टर दीपक कुलकर्णी, त्यांच्या मिसेस डॉक्टर नीता कुलकर्णी अशी 3. नंतर प्रसाद देशपांडे, त्यांच्या मिसेस सौ पल्लवी देशपांडे, पाठक केतकी पाठक मॅडम आणि त्यांचे मिस्टर चैतन्य पाठक हे निवडले गेले. पण व्यवसायाने सगळी बिझी मंडळी सगळे बघा. मग ह्यांना प्रत्येकाला 100 विचार देण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला जेव्हा कदा वेळ मिळेल त्यावेळी रोज एक विचार किंवा रोज 10 विचार तुम्ही ते टाईप करायचे याच्यावर व्हॉट्सअपवर आणि धर्माधिकारी सरांकडे पाठवायचे. काम खूप अवघड होतं, प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात खूप बिझी होता. ही जी डॉक्टर मंडळी होतो आम्ही सगळी, ते आम्ही काय करायचो, पेशंटच्या मध्ये जर का वेळ मिळाला एक पान काढायचं, ते वाचायचं, ते वाचल्यानंतर ते व्हॉइस कमांडवरनं ते टाईप व्हायचं, परत ते चेक करायचं की ते बरोबर टाईप झालं आहे, काय शब्द चुकला आहे का. असं ते कार्य करत 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 आम्हाला 1 महिना लागला की ते 365 झाले. प्रसाद देशपांडे हे टॅक्स कन्सल्टंट आहेत, त्यांच्या मिसेस ह्या शाळेत टीचर आहेत. मार्च एंडिंग असल्यामुळं त्यांची ती परीक्षेची गडबड, टॅक्स कन्सल्टंट असल्यामुळं त्यांची पण ही गडबड, पण तरीसुद्धा त्यांनी का न करता अगदी गुरुजींचं काम आहे तर आपण वेळ मिळेल त्यावेळी करून प्रत्येकाने 100 विचार केले होते. तसं केतकी पाठक आणि त्यांचे मिस्टर, केतकी पाठक या बँकेत कामाला, त्यांची 2 वर्षाची मुलगी आहे, त्यांना सांभाळत बँकेची ड्युटी करत त्यांनी हे काम केलं. चैतन्य पाठक हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यांना दिवसभर फिरायला लागतं, सांगली जिल्ह्यातली वेगवेगळी गावात फिरायला लागतं आणि संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी ते विचार त्या टायमात त्यांनी सगळ्यांना दिले. आमचं काम होतं ते टाईप करून घ्यायचं, व्हॉट्सअपवर सेव्ह करायचं आणि धर्माधिकारी सरांकडे पाठवायचं. ह्याच्यानंतरची जबाबदारी धर्माधिकारी सरांनी खूप छान पद्धतीने केली. त्यांनी पहिला विचार केला की पुस्तकाचा साईज किती पाहिजे, कारण लहान मुलापासून ते वयस्कर मंडळीपर्यंत त्यांना ते पुस्तक व्यवस्थित पकडता आलं पाहिजे, हा ग्रंथ पकडता आला पाहिजे. खूप डिटेलिंगमध्ये त्यांनी त्याच्यावर विचार केला की पुस्तकाची साईज, ग्रंथाची साईज किती असावी, पानांची थिकनेस किती असावा आणि महत्त्वाचं म्हणजे अक्षरांचा फॉन्ट कसा असावा. फार बारीक फॉन्ट असेल तर ते वाचायला त्रास होतो, त्यामुळे ते अगदी डिटेलिंग सरांनी अगदी व्यवस्थित केलं होतं. आणि आम्ही जे व्हॉट्सअपवरनं त्यांना पाठवत होतो ते परत एकदा व्यवस्थित वाचून शब्दरचनेत काय पुढं मागं झालं असेल तर चेक करून काना विलांटी हे करून ते बरोबर त्या पुस्तकाच्या ह्याच्यात त्यांनी टाईप करत होते त्या साईजमध्ये. असं त्यांनी वेळात वेळ काढून 365 हे अनुभव लिहिले. त्याच्यानंतरची जबाबदारी होती ती शुद्धलेखन चेक करायची. मग आमचे सिनियर श्री श्रीकांत कुलकर्णी गुरुजी त्यांनी अगदी मनापासून अगदी न चुकता अगदी एक शब्द वाचून ते सगळं प्रूफ रिडिंग करून आमच्या झालेल्या चुका परत एकदा सांगितल्या. अशा रीतीने ते ग्रंथाचे आमच्याकडे तयार तर झालं पुस्तक. त्याच्यानंतरची पुढची महत्त्वाची होती की ते
मुखपृष्ठ, ग्रंथाचं मुखपृष्ठ कसं असावं आणि ते टायपिंग कसं करावं. तर आमच्या जे साधक आहेत श्री मिलिंद कोष्टी, त्यांचे स्वतःचं प्रिंटिंग प्रेसचा मोठा व्यवसाय आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की बाबा 1 महिना आम्हाला अगोदर तुम्ही वेळ द्यायला पाहिजे, त्याशिवाय तो ग्रंथ छापून होणार नाही. त्यात त्यांनी मुखपृष्ठाची डिझाईन गुरुजीच्या बरोबर चर्चा करून खूप सुंदर वेगळं अशी डिझाईन तयार केली. पण आम्हाला जो आमचा टाईम टेबल होता की बाबा मार्चमध्ये आम्ही सगळं तयार करून एप्रिल एंडपर्यंत आम्ही मुलींकडे हे पुस्तक छापायला देणार होतो. पण आम्हाला थोडासा वेळ लागला ह्या सगळ्या जबाबदारीतनं हे करत करत. आम्हाला 15 मे झालं. आम्ही म्हटलं मिलिंद आता 15 मे झालं, आता पुस्तक आम्हाला 1 महिन्याच्या आत तर तू दिलास तर गुरुजींच्या वाढदिवसाला ते होणार नाही, लवकरात लवकर दे. त्यांनी 3-4 प्रिंटिंग प्रेसना विचारलं की किती वेळ लागेल. तर ते म्हटलं आमच्याकडे आता शाळेची पुस्तकांची कामं आहेत, दुसऱ्या पुस्तकांची कामं आहेत, आता हे शक्य नाही. मग आमचं सगळ्यांचंच मूड गेलं की आता काय करायचं. कोल्हापूरून गुरुजींचा फोन आला की ग्रंथाचं कुठंपर्यंत आलं. मग आम्ही सांगितले गुरुजी 8 तारखेला ते प्रकाशन होणारच आहे. गुरुकृपा काय असते किंवा गुरु शिष्य परंपरेत किती ताकद असते बघा. 3च दिवसानंतर एका प्रेसमधनं फोन आला मिलिंदला की तुमचं पुस्तक आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला 4 दिवसात छापून देतो. त्यांनी त्यांची बाकीची पुस्तकं सगळी मागं ठेवली आणि आपला ग्रंथ त्यांनी बरोबर 4 दिवसात म्हणजे 4 दिवसात 1000 प्रती त्यांनी छापून दिले. आता ग्रंथ आला, सगळं आलं. त्याच्या पुढची महत्त्वाची जबाबदारी होती ती ग्रंथ प्रत्येक साधकांपर्यंत कसा पोहोचेल. तर त्याच्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज तयार करणे, प्रत्येक विभागात तो मेसेज पाठवणे, सांगली, इचलकरंजी, शिये, कोल्हापूर तिथल्या साधकांशी बोलणे, ह्याची जबाबदारी श्री संदीप कुंभार आणि श्री निलेश क्षत्रिय यांनी खूप छानरित्या पार पाडली. दरवेळी सगळ्यांना फोन करणे, वेळात वेळ काढून करणे, त्यांना कन्व्हिन्स करणे की हा विचार, हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात जावा, प्रत्येकाला त्याचा फायदा व्हावा. आणि हा ग्रंथ छपाईचा जो खर्च आहे तो पण मोठा होता. तर त्यांच्या ह्या अथक प्रयत्नाने आज मला सांगायला अभिमान वाटतो 1000 मधल्या 900 प्रती ग्रंथ ऑलरेडी बुक झालेले आहेत. या सर्व गोष्टीमध्ये या सगळ्या म्हणजे ग्रंथ ह्या ह्याच्यात आम्हाला गुरुजींचा खूप 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 म्हणजे अनमोल त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं हे मिळालं. एक दिवस खास गुरुजी कोल्हापूरहून सांगलीला आले होते. त्यांनी त्यांचे 365 विचार व्यवस्थित वाचून कुठं काय अजून बदल करायचे आहेत का ह्याचं पण आम्हाला त्यांनी खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. ग्रंथाचा हेतू हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही तर जीवन घडवण्यासाठी आहे. गुरुजींचे विचार प्रत्येक घराघरात पोचावे ह्यासाठी हा ग्रंथ ह्याचा हा प्रपंच केला होता. ग्रंथ निर्मितीचा 365 दिवसासाठी 365 विचार निवडले गेले आहेत. रोज फक्त एक विचार वाचून त्यावर चिंतन मनन करून आणि तो कृतीत आणण्याचा प्रयत्न करायचा असा हा ग्रंथ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही सुंदर भेटवस्तू ठरू शकतो. गुरुजींचे विचार हे कालातीत आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या जीवनातही तितकंच प्रभावी आहे. त्या ग्रंथाच्या निर्मितीत सहभागी सर्व साधकांचे मी मनापासून आभार आहे. म्हणजे ग्रंथ गुरुजींनी ते विचार मांडण्यापासून ते ग्रंथ आपल्याकडे प्रत्येकाने बुक करण्यापर्यंत जे कोणी सगळ्या ह्याच्यात इन्व्हॉल्व होतो त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे गुरुजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचं नशीब चांगलं आहे की गुरूंची सेवा करण्याचा आपल्याला लाभ मिळालेला आहे. प्रत्येकाने हेच आता व्यक्त केले की गुरुजींचा 81वा वाढदिवस आणि 100वा वाढदिवस जोरात साजरा होऊ दे आणि ते सर्व वाढदिवस बघण्यासाठी आपण सगळं हजर राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण गुरुजी राहणार हे 100%, पण आपल्याला आपलं माहिती नाही. पण मी ईश्वराने अशी प्रार्थना करतो की गुरुजींचा शतक महोत्सव वाढदिवस बघण्यासुद्धा आम्हाला भाग्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना कोण बोलते. छान. साधकांनी तयार करायचं म्हणजे एवढं सगळं करावं लागतं. एखादा एक्सपर्ट असेल तर वेगळं, पण साधकांनी तयार करायचं म्हटलं हो उद्योग करून ते करायला लागते. त्याला वेगळा माणूस नाही आहे. त्याचं कौतुक आहे. विनंती करतो की आपण ग्रंथ प्रकाशनासाठी ग्रंथ व्यासपीठावरती यायचं आहे
वा वा हां हां एक दोन शब्द नंतर बोलताय ना तुम्ही काय करता आणखी नाही सांगितले एवढं हे प्रकाशन होते मग करूया प्रकाशन करायचं द्या की सगळ्यांना इथनं सुरुवात करा संन्यासाच्या हातून जाऊ दे आणि महान सद्गुरू हां आणि घ्या त्यांना दे या हा पहिला तुमच्या आशीर्वादानं पहिला म्हणायचं त्याला पुढचं काव्याबद्दलचं घ्यायचं विचार आहे तुम्ही बोला कविता येणं संजीवनी काव्य संजीवनी छान आपलं नाव ठेवलेलं आहे त्याला. हो मी डायरीत नोंद करून ठेवलं आहे त्याने बदलायला जाऊ नये म्हणून उघडायचं की उघडाय ते सांगू देत मग हां चलो बोला त्याच्यानंतर आदरणीय गुरुजींना मान्यवरांना विनंती करतो की पुढे या ना, please. पुरण पुढे ये की. हां घेतो सगळ्यांना पुढं घेतो या ग्रंथाचं कोकणी करावं आणि ग्रंथ सर्वांसाठी खुला व्हावा यासाठी गुरुजींना यांना विनंती करतो की ग्रंथाचं हां प्रकाशन इथे संतांची मांदियाळी जमली आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे भारतीय संस्कृतीच विचार आहेत अनुभवाला येणारे आहेत आणि सहज स्फुरणारे आहेत सतत जेव्हा आपण गुरुतत्वाला धरून जातो तेव्हा हे स्फुरण होत असतं आणि सहजावस्था असते हां तर मी प्रत्येकांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं पुढे लिमी या तुम्ही पण आबा पुढे या हां तुम्ही पण इथे पुढे या जरा तू इकडे सरक हां सगळेच पुढे या हां मी उभं करतो आधी हां थोडं इकडे या पुढे या ह्यांना मध्ये घ्या हां ओके जरा जवळ घ्या हे दोन्ही हात एकत्रित हात लावायचा स्वानंद तिथे एक सगळ्यांनी हात लावूया हां हे तुम्ही घेऊया विनंती आहे हां एक मिनिट हे घे तुझ्याकडं सर्वांनी टाळ्या वाजवून दोन्ही घे तुम्ही हे दोघं निलेशला इकडे म्हणा नाही मागं नाही जायचं तू अगं नाही का मागं नाही जायचं हां ठीक आहे हात उघडा जरा ओके हां धरा इथे थोडं तिकडे सरका हां हां धरा डॉक्टर पुढे या थोडं पुढे त्यांना पुस्तक काढून द्या रे जरा हां 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 ठीक आहे आता घ्या हां निलेश हात लाव या तुमच्या सगळ्यांच्या वतीनं निलेशनं हात लावलेला आहे हां ठीक आहे छान सांगलीच्या साधकांनी इतक्या उत्तमरित्या मी पहिल्यांदा पाहतोय बरं काय हां आणि इतक्या उत्तमरित्या केलेलं दिसतंय वाचायलाही त्याचं शब्द मोठ्या आकाराचे दिसतात म्हणजे सगळ्यांना हे वाचता येईल तर आपण सांगलीकरांचं जोरात उभं राहून टाळ्या वाजून कौतुक करूया कारण हा पहिला उपक्रम आहे हां कौतुक करायला तेवढं थोडं आहे सर्व टीम सांगलीकर सर्व कौतुकाला पात्र आहेत हां यांचं अभिनंदन हां फार सुंदर काम केलं आहे तुम्ही हां धन्यवाद कसा हो खरं हां आणि दुसरं हा वाढदिवसाचा कसा आहे हा देह आहे त्याचे पावसाळ्या पण मोजतोय हां पण तरी देखील या सगळ्या संतांच्या मध्ये विप्र जे आहेत ते मी त्यांना तो भगवान कृष्णच मानतो प्रत्यक्ष कधी भेटले की मी त्यांच्या पायावर डोकं टेकतो पण तुम्हाला भगवान कृष्णाचं दर्शन श्रीमद भागवत कथा ते महाराष्ट्रभर सांगतात हां अत्यंत विद्वान एक महान ग्रस्त
आणि त्यांचा वाढदिवस उद्या पहाटे आहे. तर हा एक महान योग आहे. जे त्यांच्या माझ्यामध्ये फक्त 1 दिवसाचा फरक आहे नव्हे, मला वाटतं एक फक्त 15-20 तासाचाच फरक आहे. त्यामुळं आणि या अध्यात्मामध्ये त्यांची उंची अत्यंत श्रेष्ठ आहे आणि कोल्हापूरकर त्यांना अत्यंत आदरानं पाहतात. तर आपण पुन्हा एकदा त्यांचंही अभिनंदन करूया आणि त्यांनाही पुढच्या आयुष्यामध्ये आयुरारोग्य आणि त्यांचं कार्य सर्व विश्वापर्यंत पोचू दे आणि आध्यात्मिक स्तरावरती प्रत्येकाला त्याच्यामध्ये एक अनुभूती जी आहे ती त्यांच्या वाणीतून मिळावी अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं हे त्यांना अर्पण करतो. हां, यांचं शाल आणि श्रीफळ त्यांना आता घरी जायचं आहे. हां, घे रे बाबा. हां, ओंकृत आहे. छान वाटलं. जय श्रीकृष्ण. छान. हां, हो, अच्छा. हां, सद्गुरू गुरुजींना यांचं शाल घ्या. हां, ओके. हां, धन्यवाद. या तुम्हीच द्या. हे संत शिरोलीचे आहेत आणि जोरात टाळ्या वाजवा. माझी यांची एक आठवड्यापूर्वी इचलकरंजीला विश्व हिंदू परिषदसाठी एका कार्यक्रमात भेट झाली. मी इतकं भारावून गेलो त्यांच्या सान्निध्यामध्ये की म्हणला असं 8 तारखेचा योग आहे आणि शिरोलीचे तुम्ही संत आहात. म्हणजे संत हे सगळ्यांचेच असतात, पण या गावात ते असल्यामुळं आणि त्यांचा मुलगा जो आहे त्यांचं तर श्रेष्ठत्व आहे, परंतु घरामध्ये त्यांचे विचार इतके छान गेलेत की त्यांचा मुलगा हा संस्कृतमध्ये डॉक्टरेट आहे आणि त्यामध्ये त्यानं श्रेष्ठ दर्जाचं कार्य केलेलं आहे. कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा संस्कृतचा विभाग अधिक चांगला व्हावा या दृष्टीने त्यांनी अनेक वेळेला प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर